शुभ सकाळ सर्वांना, माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला, आज आहे संडे स्पेशल। सकाळची पूजा वगैरे सगळी झाली आहे कारण मिस्टर घेऊन येतात आज नॉनव्हेज। पण आज सकाळी काही नॉनव्हेजचा बेत नाही कारण त्यांचं यायला चुलत आते भाऊ यायला आहे, त्याच्यामुळे त्यांना जे आहे की नाही पिकअप करण्यासाठी ते चालले। आणि त्याच्यामुळे त्यांचे जेवण जे आहेत ना सकाळचे जे ते बाहेरच होणार आहेत कारण तिथून जे आहे ना त्यांना दुसऱ्या गावाला पण जायचं आहे, जसं की आयुर्वेदिक दाखविण्यासाठी। आणि त्यांच्या की नाही हाताला थोडा मार लागला त्याच्यामुळे ते दाखवण्यासाठी यायलेत। आणि हे चंद्रपूर साईडला जे आहे ना तिथं आयुर्वेदिक इलाज खूप चांगला होत आहे, त्याच्यामुळे असं काही नॉनव्हेजचं बेत नाही। पूजा वगैरे झाली आणि माझी जशी आगावची कामं होती, मला तांदूळ वगैरे चाळायचे होते, जसे की नवे तांदूळ घेतलेत ना त्याच्यामध्ये चुरी असते एकदम आपल्या जिऱ्याने खूप टेस्टी भारी तांदूळ असतात, जसे की आम्ही कंपनीमधून डायरेक्ट चाळ घेऊन तांदूळ काढून आणत असतो। तर नवा तांदूळ आणि त्याची जी आहे की नाही थोडीशी एक कट्ट्यामध्ये चुरी असते, बाकीचे तर सगळे कट्टे जेत ना एकदम निडळा राहतात, पण एक कट्ट्यामध्ये जे आहे ना लास्टचे आपल्याला भरून देतात ना त्याच्यामध्ये चुरी येते। तर ती चुरी जी आहे ना मी तर काढून ठेवली आणि ती चुरी न कोंबड्याला वगैरे खायला पण येते, नाही तर मी त्याच्या पापड्या ते पण घालत असतात, ते पुढल्या पुढे बघू काय करायचं ते। तर सकाळी जे आहे की नाही तांदूळाचं काम काढलं होतं आणि खूप असे पांढरे शुपट तांदूळ असते तर आणि खूप खायला पण टेस्टी चवदार, जसं की त्याला की नाही फिल्टर केलेलं नसतं, एकदम ओरिजिनल साळ असते, घेऊन आपण जाऊन आपला दिवस जाते ते काढण्यामध्ये। तर चला, इथं जे आहे ना आता सालभरचे तांदूळ जे आहेत ना घरी आलेले आहेत आणि त्याला जे ना साफसूफ करून मी तर सकाळीच लागली कामाला। इथं मिस्टरांनी जे आहेत ना कोंबडीचे आपल्या सगळ्या अंडे उचलून आणले, तर कारण देशी कोंबडीचे अंडे तर एकदम गावरान। आणि संडे आहे तर सकाळी त्यांना थोडं आता ऑमलेट करून देणार आहे, ते खाऊन नाश्ता करून जाणार आहे। तर थोडंसं मी तर रव्याचा उपमा केला आणि 1-2 अंड्याचं त्यांना ऑमलेट टाकून दिलं। तर या मंडळी सकाळचा मस्त गरम गरम नाश्ता करण्यासाठी तुम्ही सर्वजण चला, सकाळची कामं जे आहेत ना मी पटकन आवरली होती कारण आज स्वयंपाक नव्हता, आज उपम्यावरच आमचं जे सगळ्याचं भागलं कारण मिस्टर नव्हते जेवायचे ना आम्ही जे आहे ना थोडं उपमा जास्त केला त्याच्यामुळे सकाळचे नाश्ते जेवण त्याच्यातच झालं। आणि दारामध्ये भरपूर असे लिंब पडले होते, जसं की नाही वाऱ्यानं वगैरे भरपूर लिंब पडतात आणि त्याला की नाही आता खार घालावं म्हणलं तर छोटे मोठे डाग राहते, त्याच्यामुळे मी काही खार घातला नाही। आणि आज सकाळी इतकं वारं होतं की नाही, थंडी कमी होती पण वारं भरपूर होतं, त्याच्यामुळे आलू टफीला इथं उन्हाला बाहेर बांधले। आणि त्यांना की नाही खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे आपल्याला जसं उन्हाला बसू वाटतंय ना तसं त्यांची पण मला खूप काळजी घ्यावी लागते। दिवसभर येत ना आलू टफी उन्हालाच होते, जेवण वगैरे सगळं झालं होतं ना, आजचं इतकं छान वातावरण होतं की नाही, ऊन पण तेवढंच आणि वारं पण तेवढंच। आणि इथं की नाही तेलाचे प्लास्टिकचे डबे जे शिल्लक पडले होते की नाही त्याला मस्त मी गणपतीची पेंटिंग काढून ना त्याच्यामध्ये जे आहे डेकोरेशनचे छोटे छोटे प्लांट लावले तर खाली जे 2 डबे आहेत ना ते गाडीचं डिझेल आणलेलं होतं, खूप मजबूत डबे होते। तर त्याचे जे काही नाही आफ्रिकन टेस्ट त्याच्यावर काढले, तर आफ्रिकाची पेंटिंग काढली आणि ते जे आहेत ना इथं खाली लावले, तसे 4 जे डबे आहेत ना मी डेकोरेशन केले। तर आणि तुम्हाला कसे वाटले ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा। घरगुती वस्तू फेकून न देताना त्याचं छोटं मोठं काही पण असं करून जर आपण लावलं तर घर पण सुंदर दिसतं आणि वस्तू पण कामाला येते, नाहीतर भंगारमध्ये टाका त्याचं काही एक 4-5 रुपये पण येत नाहीत। आणि मी दरवर्षी जे आहे की नाही असे डबे करून ठेवते, वेगवेगळे कलरचे जे आहे ना त्याच्यावर पेंटिंग करीत असते, जसं की कलर पण दुसरी चेंज करत असते, ज्याच्याने की नाही त्याची शोभा वाढते ना, येणाऱ्या माणसाला वेगळं नवीन काहीतरी दिसते। नाही तर सारखं एकच कलर ठेवला की नाही थोडेसे खराब झाले त्याच्यावर नवीन कलर द्यायचा आणि दुसरी पेंटिंग काढायची। अशा पद्धतीने मी 4 डबे जे आहेत ना सजवलेले तर आणि अंगणामध्ये इतके सुंदर दिसू लागले। आणि तुम्हाला कसे वाटले आणि काय नाही ना तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि तुम्हाला आवडले की नाही हे छोटे मोठे गणेशा करून लावले तर हे बघा तुळशीपाशी लावले तर खूप सुंदर असे दिसत होते। छोटे छोटे डेकोरेशनचे प्लांट मी ह्याच्यामध्ये सेट केले तर
आमचा जिन्नू कुठं आहे? पिल्लू कुठं झोपले आज? हे बघा आमचं जिन्नून आज खाल्ले सकाळी सकाळी फटके. कारण हे ना की नाही आज सगळं दूध जे आहे की नाही सांडून टाकलंय उंदराच्या नादामध्ये. गॅसवर ठुलतं दूध गरम करायला आणि तिथं की नाही एक छोटूस उंदराचं पिल्लू जे आहे की नाही त्या टपच्या खालून आले. हे ना त्या धिंगाण्यामध्ये सगळं दूध सांडलंय म्हणून ह्याला दिले एक दोन झपाटे म्हणून रुसलंय जिन्नू. इथं जिन्नू रुसलाय. जिन्नू चल जेवण कर, चल दूध पी, चल 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 पिल्लू. जिन्नू ये, चल मी चालले. बाय जिन्नू, बाय जिन्नू ये, चल ये. अरे जिन्नू चला संध्याकाळी आता जे आहे की नाही सगळे जेवायला येणार होते. तर ती भाऊजी की नाही खात नव्हते, साधंच खाणार होते. नॉनव्हेज बिलकुल चालत नाही त्यांना. तर आमच्यासाठी आता की नाही मटणाचं सूप बनवलेलं आहे मी. सुक्कं मटण केलेलं आहे, थोडंसं ग्रेव्हीचं मटण केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी आणली पनीरची भाजी, जसं की हॉटेलमधून आणली मी पनीरची भाजी. आणि थोडीशी वरण घातलंय, चपाती केली, भात केला आणि थोडेसे पापड जे आहे ना आता जेवायला बसले तेव्हा तळणार आहे. ते पनीरची भाजी त्यांच्यासाठी बाहेरून आणली होती मी. मला आता एकट्याच माणसासाठी काय करू म्हणून बाहेरून पार्सल आणलं होतं. आणि चला मेनू संध्याकाळचा जे मेनू आहे ना असा आहे. आणि आज साधा पण स्वयंपाक आहे, नॉनव्हेजचा स्वयंपाक आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.